होत आहेत, त्या घटनांच्या बातम्या सुद्धा येत आहेत. चिंता नक्कीच वाढलेली असेल तुमची सुद्धा. हो नक्कीच, कारण त्यांचं जे की आम्हाला सकाळी फोन आला होता त्यामध्ये त्या अत्यंत अस्वस्थ होत्या. जरी सरकारने सांगितले की स्क्रूप आहेत, परंतु त्यांची ती एक अस्वस्थता आहे. अक्षरशः ते रडत होते तिथं. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की त्यांनी लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचावं. आणि सरकारने थोडक्यात आपले राज्याचे जे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ साहेब, आपले ते विमान मंत्री पण आहेत, तर त्यांनी ह्याची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर विमानाची सोय किंवा कुठल्या तरी परिस्थितीमध्ये त्यांनी आमच्यापर्यंत त्यांना सुखरूप पोहोचवावं. त्यांनाही आणि इतर जेवढे काही आपले बाकीचे लोक जे आहेत त्यांना सर्वांना त्यांच्या त्यांच्या घरी व्यवस्थित पोहोचावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. आमच्या घरातील टोटल 5-6 माणसं आहेत. त्याच्यामध्ये एकाच फॅमिलीतली 4 जणी आहेत आणि महिलांची संख्या जास्त आहे सगळ्यात. फक्त माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 पुरुष असतील. 41 जणांचा ग्रुप आहे पिंपरी चिंचवडमधून. त्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका सुमनताई नेटके या त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर भारत सरकारला व महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पिंपरी चिंचवड या भागातील, पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील जेवढे काही लोक असतील त्यांना सुखरूप बाहेर काढावे अशी त्यांना विनंती करतो. माझ्या सासूबाई आहेत आणि आत्या 4 जणी, म्हणजे टोटल 6 नातेवाईक आहेत आमचे. आणि तसं फोन वगैरे आहेत, पण 1-2-3 दिवसानंतर आता त्यांना पण टेन्शन यायला लागले की आम्ही घरी कधी जाणार आहोत. तर महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या कुटुंबियांना आणि सर्व पिंपरी चिंचवडकरांच्या पर्यटकांना सुखरूप घरी आणावे, एवढीच विनंती आहे.